हे आत्ता 15 दिवसापूर्वी त्यांना तिकीट मिळाल्यानंतर रिंगणात उतरले. माझंच खऱ्या अर्थाने त्यांच्या पुढे आव्हान आहे. रवींद्र धंगेकर माझे गटनेते होते. रवी भाऊ मला कायम सभागृहामध्ये बोलण्याची संधी द्यायची. 2007 ते 12 या 5 वर्षामध्ये मला रवींद्र धंगेकरांनी संधी दिली. त्यावेळेस मला सातत्याने मुरली यांना या सभागृहामध्ये बोलण्याची संधी देत होती. माझी या दोन्ही माझ्या मोठ्या भावांना विनंती आहे की यावेळेस सुद्धा माझा हट्टपूर्व या लहान भावाला लोकसभेच्या सभागृहात बोलण्याची संधी द्यावी. पुण्यातून वंचित बहुजन आघाडीकडून अधिकृत उमेदवार म्हणून आता वसंत मोरे यांचं नाव घोषित करण्यात आलं आहे आणि आता वसंत आता आपल्यासोबत आहेत. त्या नाव घोषित झालं आहे, रिंगणात ऑफिशियली उतरलेलं आहेत, कसं वाटतं? तर मी रिंगणात 12 तारखेपासूनच आहे. म्हणजे गेल्या 2 वर्षापासून सातत्याने मी या पुणे शहरामध्ये या खासदारकीच्या माध्यमातून काम करतो आहे. सातत्याने 2 वर्ष मी चर्चेमध्ये होतो आणि मी कायम बाकीची जी लोकं आहेत, बाकी जे उमेदवार आहेत, हे आत्ता 15 दिवसापूर्वी त्यांना तिकीट मिळाल्यानंतर रिंगणात उतरले. परंतु मला तिकिटाची कुठल्या अपेक्षा नसतानासुद्धा मी या ठिकाणी काम करत होतो संपूर्ण पुणे शहरात. आणि मला वाटतं की मला माझंच खऱ्या अर्थाने त्यांच्या पुढं आव्हान आहे. त्यांची माझ्या पुढं काही आव्हान नाही आहे. आधी तुम्ही अपक्ष लढवणार अशी घोषणा केली होती, त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळतो आहे. किती फरक पडेल मताधिक्यामध्ये? मी निवडून येईल एवढा फरक पडेल. मला वाटतं की वंचित बहुजन आघाडीची 2019 साली अगदी 1 महिन्यापूर्वी जन्मलेला पक्ष आणि 1 महिन्यामध्ये त्या पक्षाला 65,000 मतं जे काही उमेदवार दुसऱ्या शहरामधले होते त्यांना पडली होती. ती मतं जी होती ती माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना मानणारं ते मतदान आहे. आणि यावेळेस तर स्वतः बाळासाहेब माझ्या प्रचारासाठी या पुणे शहराला त्यांचे पाय लागणार आहेत. स्वतः सुजाता आंबेडकर या ठिकाणी माझ्यासाठी या प्रचारामध्ये असणार आहेत. त्यामुळं मला वाटतं की आम्ही यावेळेस या पुणे शहरामध्ये एक वेगळा करिश्मा 100% दाखवू. आता तुम्ही म्हणताय मी निवडून येईल, एकीकडं भाजपचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत मुरलीधर मोहोळ, ते म्हणतात 3-4 लाखाच्या मताधिक्यानं मी निवडून येईल. दुसरीकडे रवींद्र धंगेकर म्हणतात मी निवडून येईल. तिघही तुम्ही सोबत काम केलेलं आहे, महानगरपालिकेत असेल किंवा अन्य कामांकरिता. तिघही म्हणतात मी निवडून येईल. जनतेला कसा विश्वास बसणार आणि तात्या किती बहुमतांनी निवडून येणार? मला वाटतं की मी 2007 साली ज्यावेळेस या सभागृहामध्ये निवडून आलो त्यावेळेस रवींद्र धंगेकर माझे गटनेते होते. रवी भाऊ मला कायम सभागृहामध्ये बोलण्याची संधी द्यायची. 2012ला मी परत निवडून आलो, त्यावेळेस मी विरोधी पक्षनेता आलो पुणे शहराचा. त्यानंतर 2017ला मी परत निवडून आलो, त्यावेळेस अण्णा पण निवडून आलेले होते, मुरलीधर अण्णा. 2007 ते 12 या 5 वर्षामध्ये मला रवींद्र धंगेकरांनी संधी दिली. 17 ते 22 या 5 वर्षामध्ये मी या सभागृहामध्ये मनसेचा गटनेता होतो. त्यावेळेस मला सातत्याने मुरली यांना या सभागृहामध्ये बोलण्याची संधी देत होती. माझी या दोन्ही माझ्या मोठ्या भावांना विनंती आहे की यावेळेस सुद्धा माझा हट्टपूर्व या लहान भावाला लोकसभेच्या सभागृहात बोलण्याची संधी द्यावी दोघांनी. नक्कीच. त्यामुळे दोन्ही मोठ्या भावांनी मला लोकसभेच्या सभागृहात बोलण्याची संधी द्यावी असं आवाहन आता वसंत मोरे यांनी केलं आणि मी निवडून येईलच असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे.